पाताळातील बळीराजाचा लक्ष्मीदेवीकडून भाव मानले जाण्याचे रहस्य। पौराणिक कथांमध्ये पाताळातील बळीराजाचा आणि लक्ष्मीदेवीचा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे। या कथेमागील संदर्भ आणि संदेश आपल्याला सांस्कृतिक वारसाच्या मुळाशी घेऊन जातो। बळीराज हा एक पराक्रमी, धर्मनिष्ठ आणि दानशूर राजा होता। त्याने आपल्या तपश्चर्येच्या आणि पराक्रमाच्या जोरावर देव, दानव आणि सर्व सृष्टीवर अधिपत्य मिळवले होते। त्याच्या पराक्रमामुळे इंद्र व इतर देवतांनाही पराभूत व्हावे लागले। अखेर देवतांनी भगवान विष्णूंची मदत मागितली। विष्णूंनी वामन रूप धारण केले। जेव्हा बळीराजाने यज्ञ करायला घेतला होता, वामनाने त्याच्या सामर्थ्याचा लाभ घेत बळीराजाकडे 3 पावलं भूमी दान म्हणून मागितली। बळीराजाच्या दानशूरतेचा आणि साध्या स्वभावाचा फायदा घेत वामनाने 2 पावलात संपूर्ण पृथ्वी व स्वर्ग ताब्यात घेतला। 3ऱ्या पावलाने त्याने बळीराजाला पाताळात पाठवले। बळीराजा पाताळात गेला असला तरी त्याची निष्ठा आणि भक्ती मात्र कमी झाली नाही। लक्ष्मीदेवीने बळीराजाची भक्ती पाहून त्याला आपला भाऊ मानण्याचा निर्णय घेतला। श्रावण पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीदेवीने बळीराजाला राखी बांधली आणि त्याला आपला भाऊ केले। त्याची भक्ती आणि दानशूरता लक्षात घेऊन नारायणाने बळीराजाला वरदान दिले की प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेला त्याला पृथ्वीवर येण्याची संधी मिळेल आणि लोक त्याचा सन्मान करतील। बळीराजाच्या आणि लक्ष्मीदेवीच्या ह्या कथेमध्ये दान, भक्ती आणि भाईचाऱ्याचे महत्त्व स्पष्ट होते। राखी बांधण्याची परंपरा देखील ह्या कथेमध्ये दडलेली आहे। बहिणीने आपल्या भावाला राखी बांधावी म्हणजे तो तिला आणि तिच्या कुटुंबाला नेहमी रक्षण करेल, हा संदेश या कथेच्या माध्यमातून लोकांना मिळतो। श्रावण पौर्णिमेच्या दिवशी राखी बांधण्याची प्रथा, जी आता रक्षाबंधन म्हणून ओळखली जाते, ही याच कथेवर आधारित आहे। बळीराजाने आपल्या भक्तीच्या जोरावर लक्ष्मीदेवीसारखी देवी बहीण म्हणून मिळवली। या कथेने आपल्याला शिकवण दिली आहे की आपल्याला धर्म, पराक्रम, भक्ती आणि निष्ठा यांनीच आपल्याला सन्मान मिळवता येतो। या कथेमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंतांच्या लीला आणि त्यांची भक्तांप्रती असलेली निष्ठा। बळीराजाच्या भक्तीला आणि त्याच्या धर्माला भगवान नारायणाने ओळखले आणि त्याला पाताळातून मुक्त केले। या कथेच्या माध्यमातून धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना भगवान नेहमीच मदत करतात, हा संदेश दिला जातो। संपूर्ण कथेचा सारांश असा की श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भाईचाऱ्याचा, भक्तीचा आणि धर्माचा साक्षात्कार करणारा आहे। बळीराजा आणि लक्ष्मीदेवीच्या या कथेमुळे राखी बांधण्याची आणि भाऊ बहिणीच्या नात्याची महान परंपरा निर्माण झाली आहे। आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।